ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। बात नाही, असं काही नाही। वेगळं आम्ही काल आपण पाहिलं की मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे सगळे एकत्र काम करतायत। अधिवेशन आज पहिला दिवस आहे। आम्ही एकत्रितपणे या अधिवेशनाला सामोरे जात आहोत आणि जे काही विषय असतील ते अतिशय मॅच्युअर्ड आणि प्रगल्भपणे सोडवले जातील। खरं तर मुंबईच्या कबुतरांच्या विषयातला संदर्भ विषय आहे। जैन मुनी आहेत निलेश चंद्र, ते मात्र स्वतः आंदोलनावरती सातत्यानं ठाम पाहायला मिळतात। कुठेतरी कबुतरांच्या बाबतीत अन्यायकारक भूमिका जी आहे ती शासनाकडनं घेतली जाते असा सातत्याने आरोप त्यांच्याकडनं होतोय। नवीन स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा देखील ते करतात। बघा, याच्यात तर मी खरं काही बोलू इच्छित नाही। हा सगळा विषय न्यायप्रविष्ट आहे आणि मला असं वाटतं जे विषय न्यायप्रविष्ट आहे आणि जर तर वर चर्चा करण्यात काही अर्थ नाही आहे। जे विषय कोर्टाने सांगितले त्याप्रमाणे होतील। परंतु तुम्ही न्यायप्रविष्ट असं म्हणताय, ज्यावेळेस या कबुतरांच्या बाबतीतला प्रश्न आला त्यावेळेस तुम्ही देखील एक महत्त्वाची भूमिका मांडली की हे विज्ञानाला धरून नाहीये कबुतरांच्या संदर्भातला, परंतु तरी देखील एक समाज। तुम्ही मला परत कितीदा विचारलं तरी मी तेच सांगणार आहे की हा न्यायप्रविष्ट विषय आणि अतिशय व्यवस्थितपणे याचं समाधान निघेल। परंतु तुम्ही या सगळ्या संदर्भात बोलत नाही का? महायुतीत आहात म्हणून या महायुतीत असं नाहीये विषय। बघा, कोणाची मन दुखावलं जाऊ नये, कोणाच्या धर्माच्या आड आम्ही येऊ इच्छित नाही। कोणाच्या हे राज्य जे आहे महायुतीचं हे लोकांसाठीचं राज्य आहे। या राज्यात कोणीही दुःखी राहू नये असं आमचं मत आहे। खरं तर धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली। मनीषा कायंदे होत्या। खरं तर कबुतरांच्या बाबतीतला प्रश्न होता। कबुतरांच्या बाबतीत जैन मुनी निलेश चंद्र जे आहेत ते सातत्यानं आंदोलनं करतायत, वेगळा स्वतंत्र पक्ष काढण्याची भूमिका देखील घेतात आहेत, परंतु हा सगळा विषय आता कोर्टामध्ये न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे यावरती मी अधिक भाष्य करू इच्छित नाही असं मत जे आहे ते मनीषा कायंदे बोलतात आहेत। परंतु याच मनीषा कायंदे ज्या विधान परिषदेच्या आमदार आहेत शिवसेनेच्या, ज्यांनी एक प्रामुख्याने भूमिका घेतलेली होती की कबुतरांच्या संदर्भातला शासनाचा निर्णय जो आहे तो योग्य आहे आणि कबुतरांमुळे कुठेतरी दुर्धर आजार होतात आहेत आणि अशा पद्धतीची कबुतरांची पैदाईस करणं किंवा त्यांना खाऊ घालणं सार्वजनिक स्वरूपात हे अयोग्य आहे, अशा पद्धतीची भूमिका मनीषा कायंदेंनी घेतलेली होती। परंतु आता मात्र त्यांच्यावरती महायुतीत असल्यामुळे टीका टिप्पणी होत असल्यामुळे त्यांनी आता भूमिका जी आहे ती सौम्य केली का, हा देखील सवाल जो आहे आता या निमित्ताने उपस्थित होताना पाहायला मिळतोय। व्हिडिओ जर्नलिस्ट रोशन गायकवाडसह अक्षय मंकणे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।